तर जय शिवराय मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे केवायसीचे अवघे 3 दिवस बाकी आहेत किंवा मग ज्या महिलांची केवायसी झालेली आहे त्या महिलांना पुन्हा एकदा नवीन प्रमाणे केवायसी करावी लागणार, अशा या बातम्या काही चॅनल्सच्या माध्यमातून इथं पसरवण्यात येत आहे किंवा मग पुन्हा केवायसी नाही केली तर तुमचा हप्ता बंद होईल, अशा सर्व गोष्टींची प्रसार इथं होत आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. मी योगेश दांडगे तुमचं सरसे स्वागत करतो आपल्या मराठी लक्षधारी यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खाली दिलं जे का पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आणि याच अनुषंगाने केवायसी पुन्हा करावी लागणार आहे का किंवा मग आपले हप्ते केवायसी न केले तर बंद होतील का, या सर्व गोष्टीचे प्रश्न इथं विचारणा केली जात आहे. तर मित्रांनो, या अगोदर आपण बघितलेलं होतं की या अगोदर ज्या महिलांनी म्हणजे हा GR येण्याच्या अगोदर ज्या महिलांनी इथं केवायसी केलेली आहे तर त्या महिलांना जे प्रश्न विचारण्यात आलेले होते तर ते प्रश्न वेगळे होते आणि आता नवीन याने जे प्रश्न विचारण्यात येत आहे ते थोडे वेगळे आहेत. किंवा मग अगोदरच्या ज्या महिलांनी केवायसीसाठी फॉर्म भरलेले होते तर ते त्यामध्ये प्रश्न जे उत्तर देण्यात आलेले होते, त्या प्रश्नांचे जे काही उत्तर देण्यात आलेले होते त्यामध्ये फार संभ्रम इथं बघण्यात आलेला आहे. तर अगोदर काय झालेलं आहे की सर्व्हर फार तर प्रमाणे ते इतर डाऊनच असायचे, त्यामध्ये एरर्स यायचे, फॉर्म चुकीचे भरले जायचे. त्यामुळे आता यामुळेच ज्या व्यक्तींना ज्या महिलांना यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की माझी केवायसी झालेली आहे का, झालेली आहे तर मग माझे प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित दिलेली आहे का, तर यासाठी आता हे नवीन एक पोर्टल चालू करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही तुमची केवायसी पुन्हा एकदा करून एक कन्फर्मेशन तुम्हाला जे काय सहानुभूती भेटून जाईल की नाही माझी केवायसी एकदा झालेली आहे आता. त्यामुळे नवीन एकदा तुम्ही तुमच्या सहानुभूतीसाठी करून जरी दिली एक केवायसी पुन्हा एकदा तरी त्यामध्ये काही टेन्शन घेण्याचा प्रॉब्लेम नाही आहे, त्यामध्ये काही तुम्हाला अडचण येणार नाही. त्यामुळे तुम्हाला जर करायचीच असेल तर तुम्ही एकदा नव्याने पुन्हा करू शकता. तर यामध्ये जास्त काही नाही, फक्त थोडेफार फरक यामध्ये करण्यात आलेले आहे. जसं की तुमच्या घरामध्ये कोणी निवृत्ती वेतन घेत आहे का, कोणी सरकारी नोकरीला आहे का, त्यासोबतच घटस्फोटित महिला असतील, विधवा महिला असतील किंवा मग अवैध महिला असतील, तर या महिलांसाठी असे वेगवेगळे प्रश्न इथं देण्यात आलेले आहे. त्या एक प्रश्न तुमच्या मनात निर्माण झालेलाच असेल की केवायसी नाही केली तर हप्ते बंद होतील का? तर बघा की केवायसी जरी तुम्ही नाही केलेली असेल किंवा अगोदरच्या ज्या महिलांकडून केवायसी झालेली नाही तर अद्यापही त्यांचे जे काही हप्ते आहेत तर ते बंद करण्यात आलेले नाही आहे. त्यामुळे एवढं काही हे नाही आहे. पण लवकरात लवकर त्याच्यामध्ये पारदर्शकता यावी, त्या योजनामध्ये पारदर्शकता यावी, त्यासाठी ही केवायसी करून घेणे गरजेचं आहे. यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात धरायची आहे की फेब्रुवारी महिन्याचा जो का हप्ता येणारा असेल, येणाऱ्या फेब्रुवारी महिन्याचा, तर त्या फेब्रुवारी महिन्यात जो का हप्ता असेल तो फक्त केवायसी धारकांनाच भेटू शकतो. याचे फार मोठे चान्सेस आहे की ज्यांची केवायसी झालेली नाही तर त्या व्यक्तीने इथं वगळण्यात येऊ शकतं. त्यामुळे तुमची जी काही केवायसी आहे ती तुम्ही लवकरात लवकर इथं पार पाडून घ्यायची आहे. आणि तुमचे जर का हप्ते बंद झाले केवायसी नसल्यामुळे तर तुम्हाला वाट बघावं लागणार आहे. जून महिन्यामध्ये कदाचित कुठेतरी पोर्टल ओपन होईल. ज्या व्यक्तींचे, ज्या महिलांचे केवायसी झालेली नाहीये त्या महिलांसाठी ते पोर्टल ओपन करण्यात येईल केवायसीचं आणि त्यामध्ये तुम्हाला तिथपर्यंत वाट बघावं लागू शकते मग. तर आता यामध्ये जेवढे लाभार्थ्यांची संख्या आहे आणि जेवढ्या केवायसी झालेल्यांची संख्या आहे यामध्ये फार मोठा फरक दिसून येतो आहे. त्यामुळे लवकरात लवकर सर्व लाभार्थ्यांनी आपापली केवायसी करून घ्यावी. ज्या व्यक्तींना, ज्या महिलांना येतं, लाभार्थ्यांना इथं संभ्रम आहे मनामध्ये की माझी केवायसी झालेली आहे की नाही, त्यांनी पुन्हा नव्याने एकदा केवायसी करून घ्या. त्यामुळे तुमच्या मनातल्या शंका जे काय असतील त्या मिटून जातील. आता आता याच्या आता जरी यामध्ये बऱ्याच साऱ्या महिलांची केवायसी जरी बाकी असली तर कदाचित सरकार इथं 15 जानेवारी ते 18 जानेवारीच्या दरम्यानची जी काय मुदतवाढ असेल केवायसीची ती देऊ शकतं, पण याचं कुठेही अजून स्पष्टीकरण इथं करण्यात आलेलं नाही आहे. परंतु तुम्ही अद्याप कोणत्याही केवायसीची मुदतवाढ होईल याची वाट नका बघू. तुम्ही तुमची केवायसी पूर्ण करून घ्या आणि मोकळे होऊन जा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुमच्या मित्रांना तुम्ही हा व्हिडिओ पाठवू शकता. चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून वेळोवेळी नवीन अपडेट, नवीन माहिती तुमच्यापर्यंत येत राहील. ठीक आहे. व्हिडिओ नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.